Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ एमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये करते आदल्या दिवसाच्या उरलेल्या चपात्या किंवा पोळ्यापासून खायला चमचमीत झणझणीत चपातीचा चिवडा। यालाच काही जण फोडणीची पोळी, चपातीचे तुकडे असं म्हणतात। काही म्हटलं तर याची चव मात्र एकदम स्वादिष्ट असते। चपातीच्या चिवड्यासाठी इथं मी आदल्या दिवशीच्या उरलेल्या 4 चपात्या घेतल्यात। ह्या चपात्या थोड्याशा कडक आहेत। आता त्याच्या हाताने मोडून जाडसर असे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा। मिक्सरच्या भांड्यात फिरवून त्याचा एकसारखा चुरा करून घ्यायचा। चपात्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेत। आता मिक्सर बंद चालू करत त्याचा थोडासा जाडसरच चुरा करून घ्यायचा। हा चुरा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम असं बारीक नाही आहे किंवा एकदम मोठा नाही। मिक्सरमधून नको असेल तर तुम्ही हाताने पण चुरा करू शकता। भांड्यातला चुरा प्लेटमध्ये काढलाय। हा चुरा थोडा कडक वाटतोय म्हणून अर्धी वाटी पाणी घेतलंय। ते सगळ्या चुऱ्याला मिसळून घ्यायचं आणि 5 मिनिटं तसाच ठेवायचा। हे 5 मिनिटं झालेत, पाणी शोषून घेतले चुऱ्यानी। आता ते मोकळं करायचं। आता हा चुरा मोकळा झालेला आहे, त्याला फोडणी द्यायची। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले। तेल गरम झाले, त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी टाकली। मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव टीस्पून जिरं टाकायचं। ते चांगलं फुलू द्यायचं। तर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकले। ते झालं की लगेच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकायचा। तोही मऊ होईपर्यंत हलवून घ्यायचा। कांदा बऱ्यापैकी मऊ झाला, त्यामध्ये पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून घरचा कांदा लसूण मसाला। हा कांदा लसूण मसाला स्किप करू नका, या मसाल्यामुळे चिवड्याला चव छान येते। चपातीत मीठ असतं म्हणून त्याचा अंदाज घेत थोडं मीठ त्यात घातले आणि आता त्यामध्ये चपातीचा चुरा घालायचा। तोही फोडणीत मिसळून घ्यायचा। चांगला एकसारखा खालीवर करून मिसळायचा। आता त्यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं। ते मिसळून घ्यायचं आणि कढईवर झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 मिनिटं वाफ द्यायची। 5 मिनिटं झालेत, कढईवरचं झाकण काढायचं आणि चिवडा हलवून घ्यायचा। चिवड्याला वाफ आली। आता शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि हा झणझणीत चमचमीत चिवडा आपला खाण्यासाठी तयार झाला आहे। सर्व करू। हा गरम गरम चपातीचा चिवडा नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ शकतो। चपातीचा चिवडा सुका असल्यामुळे टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो। तुम्ही या पद्धतीने चिवडा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर करा। परत भेटू नेहमीप्रमाणे नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका।